धनंजय मुंडे सर, मंत्रिपदाची माळ पुन्हा गळ्यात लागली आहे, काय नक्की भावना आहे? जबाबदारी आहे, माळ नाही. मंत्रिपदाची जबाबदारी आहे आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. अभूतपूर्व जनमत त्यांनी महायुतीला दिलेलं आहे. त्यामुळे आज मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जे ऐतिहासिक अभूतपूर्व जनमत दिलेलं आहे महायुतीला, त्या विश्वासाला पात्र राहणं ही एक फार मोठी जिम्मेदारी आमच्या खांद्यावर आहे सर्वांच्याच, आणि त्याच्या जाणीवेतून आम्ही नक्कीच त्या विश्वासाला पात्र राहू. बहीण भाऊ पुन्हा एकदा मंत्रिमंडळात दिसणार आहेत. किती बीड जिल्ह्याचं राजकारण बहीण भाऊंच्या आजूबाजूला फिरत होतात, ते दोन बहीण भाऊ मंत्रिमंडळात. हे बघा, शेवटी असतं, मी अनेकदा म्हणलो यापूर्वीच्या भाषणात की ज्याला त्याला आपला प्रारब्ध भोगावा लागतो आणि पुन्हा प्रारब्ध सर्व गोष्टी एकत्र करतो. आज त्या रूपानं महायुतीमध्ये आम्ही एकरूप झालोत आणि देवाची कृपा आहे, स्वर्गीय मुंडे साहेबांची, स्वर्गीय अण्णांची आज वरून पाहत असतील आम्ही दोघांना शपथ घेताना एक भावनिक, नक्कीच माझ्यासाठी तो एक प्रसंग आहे. महायुतीमधलेच अनेक नेते तुम्हाला मंत्रिपद मिळू नये म्हणून शर्थीचे प्रयत्न करत होते, त्या सगळ्यांना काय संदेश द्या? हे बघा, शपथ घेतली आहे, काफी आहे. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केली होते धनंजय मुंडे, ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की कोणावरती टीका करून काय उपयोग नाही, परंतु मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, इतकंच काफी आहे. खरं तर वरती मुंडे साहेब असतील, त्यांनी आम्हा दोघा बहीण भावांना बघितलं असेल, त्यांनाही देखील आता आनंद वाटला असेल, असं जे मत आहे धनंजय मुंडे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.